हाय फ्रेंड्स, तर चला आज आपण मस्तपैकी कारलं फ्राय करणार आहोत. तर आपण चांगले स्वच्छ धुवून घेऊया आणि बारीक बारीक कापून घेऊया. तर बघा, हे दोन्ही भाग थोडे थोडे आधी आपण कापून घेऊया आणि त्यानंतर असे बारीक कट करून घेऊया आणि त्यानंतर यातल्या बिया काढून घेऊया. बघा, असे कापून घेऊया आपण. चला तर मग फोडणीसाठी साहित्य बघून घेऊया. खिसलेला खोबरा आहे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर. कढई गरम झालेली आहे, तर सर्वात पहिले आपण मिरची भाजून घेऊया. तर बघा, मिरची थोडीशी भाजून झालेली आहे, तर याच्यामध्ये खोबरे टाकून घेऊया आणि खोबराही थोडासा तांबूस होईपर्यंत भाजून घेऊया. हे भाजण्यासाठी थोडेसे तेल टाकून घेऊया आणि त्यानंतर कोथिंबीर आणि लसूण. आणि थोडासा अद्रक. हे चांगलं आपण परतून याला मिक्सरमधून काढून घेऊया. थोडेसे चवीनुसार नमक, तर बघा, कारल्याला पाणी सुटलेलं आहे, तोपर्यंत आपण मसाला बारीक करून घेऊया. चला तर मग आपला मसाला बारीक झालेला आहे, थोडासा जाडसरच ठेवायचा आहे. बघा, 1 ते 2 चमचे तेल ओतलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण जिरे मोहरी टाकून घेऊया आणि त्यानंतर बारीक केलेला मसाला. चला तर मग हा मसाला चांगला फ्राय करून घेऊया. तर बघा, मसाला चांगला फ्राय झालेला आहे, याच्यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घेऊया आणि त्यानंतर आपण मीठ लावलेलं कारलं. या कारल्यामधील मीठ आणि हळदीचं पाणी काढून घेतलेलं आहे, तर याच्यामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. तर मग आपण ह्याला वाफेवरती फ्राय करून घेऊया आणि नंतर थोडे शिजल्यानंतर पाणी ओतून घेऊया. चला तर मग 5 मिनिट झाले आहेत, एकदा मस्त मिक्स करून घेऊया आणि शिजण्यासाठी थोडे पाणी ओतून घेऊया. अगदी थोड्या पाण्यामध्ये हे शिजून घ्या, म्हणजे पटकन शिजेल, कारण आपण वाफेवरती आधी शिजवलेलं आहे. तर चला, बऱ्यापैकी आपलं कारलं शिजलेलं आहे, तर याच्यामध्ये आपण शेंगदाणा कूट टाकून घेऊया आणि आणखी 5 मिनिटं गॅसवरती ठेवून देऊया. चला तर मग आपलं गरमागरम कारलं तयार आहे. आवडले असेल तर नक्कीच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. अशा प्रकारे एकदा नक्कीच ट्राय करा, खूप छान होतं. थँक्यू.